यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेला 6,70,00,000 रुपयांचा नफा, गृहकर्ज 9%वर. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेनं सन 2025-26 मध्ये 6,70,00,000 रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. संस्थेला अ वर्ग ऑडिट मिळाले आहे. संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी ही माहिती दिली. सभासदांना दिलासा देण्यासाठी संचालक मंडळाने गृहकर्जाचा व्याजदर 9% करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे 10,654 सभासद आहेत. आतापर्यंत 237 कोटी कर्ज वाटप झाले आहे. संस्थेकडे 340 कोटी ठेवी आणि 280 कोटी गुंतवणूक आहे. सभासदांच्या मुलांसाठी शैक्षणिक बक्षीस, आरोग्य मदत, अपघाती विमा अशा योजनांना संस्थामार्फत राबवल्या जातात. व्यवहारासाठी RTGS, NEFT, नेट बँकिंग आणि मोबाईल सुविधा उपलब्ध आहे. या सालातील आर्थिक घडामोडी आणि आर्थिक जी प्रगती झाली त्या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद घेत आहोत. आणि यातील महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतलेला आहे. या संदर्भाने आजची पत्रकार परिषद आहे. आज आपल्या पतसंस्थेची स्थिती ही भक्कम असून संस्थेकडे एकूण 340 कोटी ठेवी आहेत. संस्थेचं स्वतःचं भागभांडवल हे 33 कोटीचं आहे. संस्थेचा स्वनिधी हा 72 कोटी रुपये असून एकूण गुंतवणूक आपण 194 कोटीची केलेली आहे. आणि संस्थेला चालू वर्षामध्ये 6,70,00,000चा नफा झालेला आहे. आणि हा नफा संस्थेत संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्याची ही एक पावती आहे. आम्ही आकस्मिक कर्ज म्हणून 1 लाखाचं कर्ज लगेच उपलब्ध करून देत असतो आणि 50 लाखापर्यंतचं कर्ज लगेच तुरंत कर्ज या पद्धतीने आम्ही वितरित करत असतो. त्याचप्रमाणे संस्थेमधील लॉकर सुविधा उपलब्ध केलेली आहेत आणि सभासद मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यास 30 लाखाचा अपघात विमा संस्थेने लागू केलेला आहे आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यास 12 लाखाचा त्यांना कुटुंब आधार योजनेचा आपण लाभ देत असतो. मदत विरोधकांची संस्थेच्या जिल्ह्याबाहेर कुठेही ठेवी नाही आहेत. 4 वर्षापूर्वी जिल्ह्याबाहेर ठेवी ठेवल्या होत्या. त्या ठेवी परत घेतल्या असून त्या कर्जदारांना कर्ज स्वरूपात आम्ही वितरित केलेल्या आहे. आज रोज जिल्ह्याबाहेर आमच्या संस्थेचा 1 रुपयाही ठेवी ठेवल्या गेलेली नाही आहे.